नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून घ्या आणि अतिशय जलद शैक्षणिक क्षेत्रातील आणि शिक्षक भरतीची अधिकृत एकदम आणि जलद माहिती मिळवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल जर गेलं नसेल तर पोहोच करा किंवा तिथपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या सगळ्या समस्या या अपडेट्सच्या माध्यमातून, माहितीच्या माध्यमातून तुम्ही एकदम अपडेट राहणार. मित्रांनो, शिक्षक भरती या अनुषंगाने अनेक मत्यंतर मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार सुरू आहेत. आणि जसंही 20 जानेवारीचा लिमिटेड प्राधान्यक्रमाचा शासन निर्णय निर्गमित झाला तेव्हापासून यावर आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात बोललो आहे आणि आपली भूमिकासुद्धा जे लिमिटेड 50 चॉईस दिलेले आहेत अमर्याद करण्याच्या अनुषंगाने किंवा त्यावर स्पष्ट अशी आपली भूमिका मांडली. पण गेल्या काही दिवसापासून म्हणजे जसं निर्गमित झाला निर्णय तेव्हापासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोलिंग सुरू आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये बोललं जाते. त्याच्यामध्ये 2 गट जे आहेत ते पडलेलं आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं आहे. आता अमर्याद तिथे चॉईस नंबर असली पाहिजे या मागणीसाठी, कारण एक दूरदृष्टी ठेवून अमर्याद चॉईस नंबर जे आहेत ते किती महत्त्वाचे आहेत या अनुषंगाने मी मोठ्या प्रमाणामध्ये त्यावर तुम्हा सगळ्यांना सांगितलं आणि बहुतांश लोकांनी त्या संदर्भामध्ये माझ्या मागणीला पाठिंबासुद्धा दर्शवला आहे आणि सोबतसुद्धा कुठेही येण्याचं त्यांनी सहमती दर्शवलेली आहे. मात्र काही दिवसापासून कुठेच आत्तापर्यंत जसा परीक्षेचा निकाल लागला तेव्हापासून कुठेच न दिसलेले बाणगुळं आता बिळातून उंदरासारखे बाहेर पडलेत. आणि जसं श्रावण महिन्यामध्ये झाडाची पानं तुटून पडतात अगदी तशा पद्धतीनं, त्याच पद्धतीनं किंवा पावसाळ्यामध्ये भूछत्र उगवतात अचानकपणे, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जास्त मार्क्स असणारे उमेदवार, काही त्याला अपवाद आहेत, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जे कधीच घराच्या बाहेर निघत नाही, ज्यांना केवळ शिक्षक भरतीचे मार्क्स परीक्षा देणे आणि मार्क्स मिळवणे एवढंच माहिती आहे, कधीच कुठे दिसत नाहीत, ग्रुपमध्ये केवळ अपडेट घेण्यासाठी असतात, कधीच कोणत्याही पाठपुराव्यामध्ये त्यांचा सपोर्ट नसतो किंवा सहकार्य नसते, कधीच शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत जाऊनसुद्धा माहिती नाही, कधीच साधं निवेदन ग्रामपंचायतमध्ये सुद्धा देऊन माहीत नाही, अशा लोकांनी मात्र आता तत्त्वज्ञान द्यायला सुरुवात केलं आहे. तत्त्वज्ञान सभ्य भाषेत दिलं तर काही वाटत नाही. मतभेद वैचारिक असावेत, विरोधकसुद्धा वैचारिक असावा, भडवा नसावा. मात्र काही भडवे आता भूछत्रासारखे उगवलेले आहेत आणि त्यांच्या बौद्धिक मंदियाळी जी आहे त्याची दाखले ते देत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये चांगले मार्क्स पडलेत, पण किती बौद्धिक मंदियाळी आहे, डोक्यामध्ये किती भुस्सा बसला आहे हे सुद्धा ते दाखवत आहेत. असभ्य भाषेमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून व्यक्तिगत लेवलवर मला बोललं जातं आहे. मी मुद्दाम काही दिवस केवळ सहन केलं आहे, पण आता ते सहन करणार नाही. स्पष्ट ताकीदसुद्धा दिली. ही लढाई शासनाच्या विरोधातली आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीशी माझ्या सहमत व्हावंच असं काही नाही. प्रत्येकांचे विचार वेगळे असतात, बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, पाठपुरावा करण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो, प्रत्येकांचा स्वार्थसुद्धा वेगळा असतो. तुम्हाला वाटतं की जास्त मार्क्स पडलेत पण लिमिटेड चॉईसमध्ये तुम्हाला स्वतःचा जिल्हा मिळणार नाही या कारणाने तुम्हाला असंतोष निर्माण झाला आहे, तर तुम्ही तसं संवैधानिक मार्गाने लढा देऊ शकता. पण मला नाव ठेवून, बदनाम करून, असभ्य भाषेमध्ये बोलून फायदा होणार नाही, नुकसान होईल, अपात्र व्हाल. शेवटचं सांगतो मी तुम्हा सगळ्यांना, अपात्र व्हाल. सभ्य भाषेत बोला, शिक्षक होणार आहात, पिढी घडवणार आहात, एवढंच सांगतो तुम्हाला. काल 3-4 लोकांना समजावून सांगितलं आहे. आता समजावून सांगण्याची परिसीमा जी आहे ती संपलेली आहे, कारण मी रस्त्यावरचा माणूस आहे. रस्त्यावर कधीही कोणालाही आणू शकतो. प्रशासनाविरोधात लढा आहे, तुम्ही प्रशासनाविरोधात लढा, व्यक्तिशः त्या ठिकाणी लढण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न करू नका. आणि हे जे काही दुही निर्माण झाली, 2 गट निर्माण झाले, हे झालेही नसते. का झाले तुम्हाला सांगतो.
जेव्हा परीक्षा 1.5 महिना पोस्टपोन करा म्हटलंय तेव्हा त्याच्यामध्ये केवळ पोस्टपोन करा हेच दिसलंय तुम्हाला, पण का करतोय पोस्टपोन हे दिसलं नाही. त्याच्यात माझी मागणी अशी होती की परीक्षा ही 1 ते 12वीसाठी घेतली जाते, त्याऐवजी 1 ते 8 गटाची वेगळी घ्यावी, जेणेकरून ती गुणवत्ता त्यांना मिळेल, ती गुणवत्ता त्या गुणवत्तेचा लाभ त्या विद्यार्थ्यांना होईल आणि त्यांची गुणवत्ता डावळली जाणार नाही. स्वातंत्र्य निवड यादीसुद्धा 1 ते 8ची वेगळी लावावी, 8 ते 12ची स्वातंत्र्य परीक्षा वेगळी घ्यावी आणि उच्च गुणवत्ताधारक असणाऱ्या उमेदवारांना 8 ते 12चे स्वतंत्र गुणवत्ता सिद्ध करतील, स्वतंत्र जागा त्या ठिकाणी मिळतील आणि दोन्हीही याद्या, निवड याद्या स्वतंत्र लावू शकतील. यासाठी वेगळे अपेक्षित बदल करून स्वातंत्र्य परीक्षा वेगवेगळी घ्यावी अशी मागणी तेव्हा केली होती आणि ही बदल करण्यासाठी 1.5 महिना लागणार होता. त्यामुळं परीक्षा ही पोस्टपोन करावी. अशा पद्धतीच्या मागण्या तेव्हा केल्या होत्या आणि आज तुम्हाला जास्त मार्क घेऊन वरच्या वर्गाला पात्र आहे तुम्ही, म्हणून म्हणताय तुम्ही की हे लिमिटेड चॉईस नंबर नसले पाहिजे, म्हणून त्याच्या सहभागामध्ये म्हणा किंवा त्या बाजूने गट जो निर्माण झाला आहे त्याचं कारण हे एक आहे. तुमच्या अडचणी मी तेव्हाच ओळखल्या होत्या. शिक्षक भरतीमधल्या प्रत्येक अडचणी दूरदृष्टिकोनातून मी कायम ओळखत आलो आहे, कायम मार्गदर्शन करत आलो, पण तेव्हा तुम्ही समजून घेतलं नाही हे सगळं काही आणि तेव्हा तुम्ही ट्रोल केलं, प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. पण जाऊ दे म्हटलं, सत्य परेशान हो सत्य पराजित नाही, कधीतरी समजेल. ते तेव्हा ऐकून न घेतल्याचा दुष्परिणाम आज झाला. हे जे आज तुमच्यावर प्रसंग आलेला आहे तो तेव्हाचा आहे. त्याची फळं जी आज आहेत ना ते तुम्ही भोगणार आहात, त्याचा तो अर्थ आहे. तेव्हा बदल झाला असता, तेव्हा पोस्टपोन झाली असती 1-1.5 महिना, तर तेव्हा बदल झाले असते, पण तेव्हा बदल करू दिला नाही. म्हणून आज ही 2 गट पडलेली आहेत. चॉईस लिमिटेडच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे 2 गट पडलेत. मी लिमिटेड जी काही चॉईस आहे आता प्राधान्यक्रम त्याच्या विरोधात आहे मोठ्या प्रमाणामध्ये, विदाऊट इंटरव्ह्यूचे तरी. आणि का विरोधात आहे हे स्पष्टसुद्धा केलं आहे. कारण 1.1 पद एका भरती प्रक्रियामध्ये 1.1 पद या भरती प्रक्रियेमध्ये लागू करण्यात आलेलं आहे. याच निकालावर 2 स्वातंत्र्य अशा 2 फेजेस होणार आहेत. मात्र पहिल्या फेजमध्ये लागलेला उमेदवार दुसऱ्या फेजमध्ये बाद होणार आहे. मग एकदा लागलेला उमेदवार पूर्णपणे बादच होणार आहे. मग तो 1ली ते 12वीपर्यंत जरी पात्र असला तर तो एकदा लागला की कुठेही लागू द्या तो बादच होणार आहे. पुढच्या प्रक्रियेमध्ये तो इन्व्हॉल्व होणार नाही किंवा तो पात्र नसेल. मग असं असताना लिमिटेड चॉईस नंबरला विरोध का आहे तुमचा? कारण तुम्ही लागल्याच्या नंतर तर बादच होणार आहात ना. कारण हे जे लागू केले, आता बऱ्याच लोकांना वाटतं की हे लागू आमच्या माध्यमातून झालं, तरी आमच्या माध्यमातून झालं नाही. 17 जूनला जेव्हा हिवाळी अधिवेशन होतं, पावसाळी अधिवेशन, तेव्हा अनेक संस्थाचालकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त केला आहे की जिल्हा परिषदला लागलेले तेच उमेदवार मुलाखतीला पात्र होऊन आमच्याकडे येतात आणि जेव्हा आम्ही त्यांची मुलाखत घेतो तेव्हा ते सरळपणे आम्हाला करायचं नाही कारण आम्ही जिल्हा परिषदला जॉईन आहे असं म्हणतात आणि आमच्याकडे पदं रिक्त राहत आहेत. म्हणून हे पोर्टल बंद करा अशा पद्धतीच्या मागण्या संस्थाचालक करत होत्या. अन्य बरेच शिक्षक आमदार संस्थाचालकांच्या बाजूने सुपारी घेऊन त्या ठिकाणी मागण्याला प्रतिसाद देत होते, सभागृहात मागण्या मांडत होते. तेव्हा इथे लिमिटेड चॉईस असला पाहिजे, लागलेला तोच उमेदवार पुन्हा संस्थेला पात्र नसला पाहिजे, फ्रेश उमेदवार संस्थेला गेला पाहिजे आणि त्याच्यातला तो उमेदवार त्या ठिकाणी संस्थेवर जॉईन होईल आणि संस्थेच्या जागा रिक्त राहणार नाहीत हा हेतू होता. म्हणून मर्यादित चॉईस नंबर जे आहेत ते संस्थेच्या बाजूने संस्थाचालकांची डिमांड आहे म्हणून शासनाने लादलेला हा निर्णय होता. पण उमेदवारांनी काहीतरी मुद्दाम काम करणाऱ्याला बदनाम करायचं, यांनीच लागू केला म्हणायचं, पुराव्या द्या म्हणलं की देता येत नाहीत कारण माहितीच नाही ना, उगाच बदनाम करायचं असा हेतू त्या ठिकाणी संयुक्तिक मुलांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला आणि तो नियम जो आहे तो लागला. पण लागलेला उमेदवार बादच होणार आहे तर लिमिटेड चॉईसला तुम्ही विरोध का करता? म्हणजे विरोध करण्याचा काहीतरी लॉजिक असलं पाहिजे, काहीतरी तांत्रिक मुद्दा असला पाहिजे. मुद्दाच नाही, मग विरोध करायचा पण करायचा का? आता शासनाचं त्याच्यामध्ये दमछाक होते म्हणा, इतकी मोठी चॉईस नंबर द्यायची आणि त्यांना जुळवाजुळव करताना अडचण येते. अरे बाबा, ते शासना तुमचे नोकर आहेत, तू नोकर आहे का त्यांचा, त्यांची तू काळजी करायला?
कम्प्युटरला की तिथे डिमांड हे केल्याच्या कमांड केल्याच्या नंतर ॲटोमॅटिक ते होईल ना. तू म्हणजे असा कोण लागून गेला की शिक्षण मंत्री आहे, तू शिक्षक होणार आहे, भावी उमेदवार आहे, तू का तेवढी विनंती हे करतोय, काळजी करतोस त्या गोष्टीची. कळत नाही नेमकं काय लॉजिक आहे. तर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीला नाहक जो तुम्ही विरोध करताय त्याला काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. नक्कीच मी तुमच्या संवैधानिक मार्गाने तुम्ही लढत असलेल्या सरकारच्या विरोधामध्ये, शासनाच्या विरोधामध्ये लढा आहे तुमचा, त्याला मी विरोध करत नाही, कारण तो सभ्य भाषेत केला पाहिजे. पण तुमच्या विरोध करण्याचा जर कोण्या एका व्यक्तिगत लेवलवर त्रास होत असेल व्यक्तीला, तर मग आपण ती गोष्टी खपून घेतली जाणार नाहीत आणि घेणारही नाही. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून इतकं सांगायचं होतं तुम्हाला की 2 गट पडलेले जरी असले तर संयुक्तिक कसा मार्ग त्याच्यातला काढता येईल हा एक आमचा दृष्टिकोन आहे. आणि तशा पद्धतीचा कोणालाही नुकसान होणार नाही आणि तुमची गुणवत्ता डावळली जाणार नाही. चांगले मार्क्स घेऊन तुम्ही घरी बसू नयेत, बेरोजगार राहू नयेत, या दृष्टिकोनातून योग्य तो पाठपुरावा सुरू आहे. योग्य तो मार्ग काढण्याचा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि आम्ही करत असलेले संवैधानिक मार्गानं प्रयत्न देत असलेले लढे अनेक भावी शिक्षकांना ज्ञात आहेत. ती साक्ष आहेत. CTETचं तुम्हाला सांगतो, मराठवाड्यामध्ये एकच केंद्र होतं संभाजीनगरला. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुलांची दमछाक होत होती. बिहारमध्ये जसे रेल्वेमध्ये लोंढे जातात बिहारला परीक्षा असली की वरी टॉपला बसू कॅरियरवर वरच्या रेल्वेच्या, तसे लोंढे मराठवाडा एक्सप्रेसला होते. म्हणून नांदेडमध्ये CTETचं केंद्र यावं यासाठी खासदार चव्हाण साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याकडे मी पाठपुरावा केला होता आणि त्यांनी तात्काळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान साहेब यांना भेटून निवेदन दिली, चर्चा केले. सकारात्मक चर्चा तेव्हा झाली होती. आणि आज 8 तारखेला 7 तारखेला जे CTET परीक्षा आहे त्याचे केंद्र नांदेडमध्ये आलेलं आहे. म्हणजे आम्ही मुलांच्या हितासाठी लढतो, योग्य तो पाठपुरावा करतोय. आजपर्यंत अनेकांनी पाठपुरावा केला पण कधी आलं नव्हतं. पण आम्ही एकदा जाऊन पाठपुरावा केला, अर्धा तास चर्चा केली आणि तात्काळ खासदार साहेबांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्याजवळ बसून तात्काळ चर्चा केली आणि तात्काळ त्या ठिकाणी पाठपुरावा यशस्वी झाला. म्हणजे आम्ही न्यायिक मार्गाने तुमच्यासाठी लढतो आणि तुम्ही मात्र असंवैधानिक मार्गाने आम्हाला आरोप करता. हे कुठंतरी संयुक्तिक नाही. आणि केंद्र प्रमुखांची भरती जी आहे ते उद्या 3 आणि 4 फेब्रुवारीला होणार आहे. हे तात्काळ जे आहे ते बेडसे साहेब यांना विचारलं, काल सायंकाळपर्यंत त्यांनी मला तात्काळ सांगितलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या हितासाठी जे आहे ते आम्ही करतोय. पण तुम्ही मात्र असे नावं ठेवता आणि होत काही नाही. सोशल मीडिया आहे, तुम्हाला कोणी ओळखत नाही आणि आम्हालाही कोणी ओळखत नाही, त्यामुळं फरक काही पडत नाही. पण या गोष्टीमध्ये जर नैराश्य आला आणि आम्ही या भरती प्रक्रियेतून चला जाऊ दे, पाठपुरावाच करायचा नाही आणि तुमच्यासाठी लढायचंच नाही म्हणून ठरवलं, तर तुमच्यासाठी लढणारा कोणी उभा राहणार नाही. एवढी भान तुम्ही ठेवलं पाहिजे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की कुठेतरी हा रोष जो आहे तो थांबला पाहिजे. फायदे जास्त आणि जास्तीत जास्त मुलांचा फायदा झाला पाहिजे. लिमिटेड चॉईस हे धोकादायक आहे आणि तो एक जुगार आहे. चांगले मार्क्स पडूनसुद्धा तो जुगार तुम्ही खेळल्याच्या नंतर लागला तर लागला, नाहीतर घरी बसायची वेळ येईल. त्यामुळे कुठेतरी अनलिमिटेड चॉईस विदाऊट इंटरव्ह्यूला असले पाहिजे. विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भामध्ये सुद्धा काही बंधनं जी आहेत ते घालून देण्याचा आम्ही पाठपुरावा करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भात पाठपुरावा करतोय. सतत जे आहे ते आम्ही मंत्रालय स्तरावर अधिकारी वर्गासोबत चर्चा करतोय, बोलतोय. जास्तीत जास्त पाठिंबा घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो खासदाराकडनं, आमदाराकडनं. त्यामुळं नक्कीच जास्तीत जास्त कसा मुलांना न्याय मिळवून देता येईल त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आमच्यासोबत राहावं. बाकी ज्यांचा विश्वास नाही, ज्यांना आमच्यावर आरोप करायचा आहे, त्यांनी कृपा करून आमच्यावर विश्वास न करता स्वतः जाऊन पाठपुरावा करावा. हे एक संयुक्तिक योग्य मार्ग आहे. कारण तेही तुम्ही करू शकत नाही, कारण तुम्हाला ऐकतं पाहिजे सगळं, दुसऱ्यांनीच करावं अशी तुमची इच्छा असते, पण तीही तुमच्यानं होत नाही. पण एक विनंती आहे, नावं ठेवून अपेक्षा ठेवण्यापेक्षा दुसऱ्याकडून तुम्ही स्वतः पाठपुरावा करा, एवढीच एक विनंती आहे. आणि अशी कोण कोण आहेत ते सगळे माझ्या हिटलिस्टवर आहेत. आणि असभ्य भाषा जर वापरणं टाळलं नाही तर मी येणाऱ्या काळामध्ये 100% तुम्हाला सांगतो परिणाम वाईट होतील. तुर्तास थांबतो. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा. योग्य तो पाठपुरावा आम्ही करत आहोत. अजून काही कमेंट असतील तर त्याही गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.